जय गणेश मित्रांनो, आज गणपती डेकोरेशनचा दिवस दुसरा. तर मित्रांनो, गणपती डेकोरेशनच्या सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले की कार्डबोर्डचा यूज करून आपण डेकोरेशनच्या बेस स्ट्रक्चरचे काम कंप्लीट केले. तर आज आपण डेकोरेशनच्या साइड वॉलचे काम करायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर मेजरमेंटची गरज आहे आणि प्रॉपर स्केचची गरज आहे. कारण कोणतेही डेकोरेशन करताना त्या डेकोरेशनचे डायमेन्शन तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून तुमचा खूप सारा वेळ वाचू शकतो. कारण स्केच आणि डायमेन्शन शिवाय तुम्ही डेकोरेशनचे काम कंप्लीट करूच शकत नाही. आणि झालेच तरी ते वेळेवर आणि प्रॉपर होणार नाही. स्केच कंप्लीट झाल्यावर डेकोरेशनच्या मेजरमेंट नुसार आम्ही कार्डबोर्ड कटिंग करून घेतले. कार्डबोर्ड कटिंगच्या कामामध्ये आमचा खूप सारा वेळ जात होता आणि खूप हार्ड पडत होते ते करायला, म्हणून त्यामध्ये आमचा 1 ते 1.5 तास असेच वाया गेले. तर यावेळी खूप जणांचे असे डीएम्स होते आणि कमेंट्स होते की यावर्षीचं डेकोरेशन काय. तर यावर्षीचं डेकोरेशन मित्रांनो आपले जेजुरी असणार आहे. तर मित्रांनो, लास्ट इयर आपण आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा साकारला होता. तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर जेजुरीचं डेकोरेशन करण्यात बोललं तर तुम्हाला सर्वांना हेच वाटेल की सर्वजण करतात, हे तर कॉमन झालंय. तर असं नाहीये, त्यात आम्ही काहीतरी वेगळे युनिक असं काहीतरी करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपली सिरीज पूर्ण एंड पर्यंत बघावी लागेल. या सिरीजचे सर्व पार्ट तुम्हाला शेवटपर्यंत बघावेच लागतील. असो, आजचे काम कंप्लीट झाल्यावर आपले डेकोरेशन काही अशा प्रकारे दिसत होते. पुढील सर्व पार्ट पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.